नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. लोकसभेचा आढावा असताना जनतेचा कौल जाणून घेत असताना आता आपण बागलाण तालुक्यातील गोराणे या गावामध्ये आलेलो आहोत. दुपारचे 1 वाजत आहेत आणि आता आपण बघू शकता संपूर्ण गावामध्ये या ठिकाणी शांतता बघावयास मिळत आहे. अगदी थोड्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असले तरी या दरम्यान जे ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्या आपण कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी एक जिल्हा परिषद शाळा आहे, त्या कट्ट्यावरती बसलेले काही नागरिक आपल्याला दिसत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी जनतेचा कौल काय आहे. धुळे लोकसभेच्या खासदारपदी कोण पाहिजे, त्याच पद्धतीने भारताच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे, कोणाला पसंती दिली जातात हे आपण बघणार आहोत. त्याच पद्धतीने आपण माझ्या उजव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतात गोराणे गावाच्या या परिसरात जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला बघावयास मिळत आहे. धार्मिक क्षेत्र देखील हे गाव पुढारलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या ठिकाणी काही ग्रामस्थ दिसत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील खासदार कोण, त्यांच्या मनातील पंतप्रधान कोण. दादा, काय नाव आपलं? कारभारी फुला देसले गोराणे. दादा, आपलं हे गाव आहे, हे धुळे लोकसभेमध्ये येत असतं. काय वाटतं आपलं धुळे लोकसभेची काय परिस्थिती आहे? हो, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या सुभाष बाबा भामरे यांनी आमच्या गावासाठी खूप चांगली कामं केली आहेत. आज खेड्यावरून इथं पाईपलाईन केली पिण्यासाठी, हरणबारी डावा उजवा कॅलन पण त्यांनी केलेला आहे. बरोबर, चारी क्रमांक 8सुद्धा थांबलेले खूप सिंचनाचे प्रश्न आहेत ते त्यांनी केलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही त्यांना मतदान देऊ आणि मोदी साहेबांचा हात बळकट करू. नक्कीच. पण त्यांचं ते नाव या ठिकाणी खासदार आहेत, पण आता कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे. दुसरे आता नवीन उमेदवार देखील आहेत, शोभाताई बच्छाव. या ठिकाणी यांना आपण संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का? नाही वाटत. शोभाताई बच्छाव आज नवीनच आमच्या इथं आलेले आहेत. 10 वर्षापासून सुभाषबाबांनी आमच्या इथं खूप कामं केलेली आहेत. आमच्या इथं 2-4दा त्यांनी मिटिंगा पण घेतलेल्या आहेत आणि आजपर्यंत जे बाबा कुणी जे खासदार आले ते कुणी आमच्या गावापर्यंत आलेले नाही. त्यांनी आमचे प्रश्न वेळोवेळी अनेक वेळा सोडवले आहेत. नक्कीच अनेक वेळा या ठिकाणी प्रश्न सोडवलेत, त्यामुळे आम्हाला सुभाष बाबा भामरे पाहिजे. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? हो, नरेंद्र मोदी साहेब पाहिजे. का हो, काय हो, मग आज आम्हाला काही का असे ना PM किसानच्या निमित्ताने म्हणा किंवा आज जवळजवळ 4 वर्षापासून आमच्या गोरगरीब लोकांना अन्नदान देता येते, अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. हो, नक्कीच देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पाहिजे असं या बांधवांचं म्हणणं आहे. दादा, काय नाव आहे? भावडू नारायण देसले. काय वाटतं आपल्या धुळे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये काय नेमकी परिस्थिती राहील? बाबा येतील 100%, सुभाष बाबा. काय कारण? 10 वर्षापासून त्यांचं कामकाज इतकं क्लिअर आहे. इथं आमचंच गाव नाही, धुळा मतदारसंघच बघून राहिला सगळा. आपल्या गावामध्ये झालेत का विकास कामं? हो, विकास झाले नाही. या डावा उजवा कालवा हे डोळ्यांना बघत आहे. नॉन फिजिबल काम फिजिबल करून आणणं, सगळं काही काम व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. जे रंगळीत काम होते ते कोणा तर शक्य नव्हते ते काम बाबांनी केले आहे, मार्गी लावले ते. आता जे काँग्रेसकडून शोभाताई बच्छाव उमेदवार आहेत, हे देखील धुळ्याचे पालकमंत्री होत्या, नाशिकच्या पहिल्या महिला महापौर राहून चुकलेल्या आहेत. ते देखील व्यक्तिमत्व चांगलं मिळालेलं होतं, त्यांना संधी द्यावा असं वाटत नाही का आपल्याला? काकांनी आत्ताच बोलले तुम्हाला की याच्या मागील आजपर्यंत कुठलाही खासदार गोराण्याच गाव नाही की धुळा मतदारसंघामध्ये कुठल्याही खासदारांनी एवढं पाहिजे तेवढं दुर्लक्षच केलं होतं. जे लक्ष 10 वर्षापासून बाबांनी केलेलं आहे, घातलेलं आहे, ते बघून आम्हाला काही वाटत नाही कोणाला काय बोलायचं असं. बाबा पाणीवाले बाबा आमचे फक्त बस. पाणीवाले बाबा का अशी ओळख झाली असेल बाबांची, पाणीवाले बाबा म्हणून? ते आमचे खासदार म्हणून आम्ही ओळखतच नाही, आमचे मोठे बंधू म्हणूनच ओळखतो आम्ही त्यांना. आमच्या भावासारखं प्रेम दिलं आम्हाला, आमच्या वडिलांसारखं सगळ्यांना प्रेम दिलं. कोणी असा लहान बाळ कोणी बोलूच शकत नाही बाबांविषयी असं तर धुळा मतदारसंघात. हो, नक्कीच या ठिकाणी बघू शकतात डॉक्टर सुभाष बाबा भामरे जे भाजपाचे उमेदवार आहेत, त्यांना या ठिकाणी कौल मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? मोदीजी. का हो, काय कारण? मोदीजी पर्यायच नाही ना देशाला, मोदीजी शिवाय पर्यायच नाही. मोदी साहेबांशिवाय या ठिकाणी पर्याय नाही, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. दादा, काय नाव आपलं आणि काय सांगाल? मी यशवंत देसले, गोराणे ग्रामपंचायत सदस्य. आता आपली लोकसभेची निवडणूक संपन्न होत आहे, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? नरेंद्रजी मोदी साहेब. का वाटतं बाकी बी 10 वर्ष झाले होते, नवीन परिवर्तन दिलं पाहिजे, नवीन चान्स दिला पाहिजे असं वाटत नाही का?
मागील 70 वर्षाच्या कालखंडात काँग्रेसने सत्ता गाजवली, पण लोकांना एवढे सुविधा मिळत नव्हत्या आणि मोदी साहेबांनी घरोघरी जाऊन सुविधा पोच केल्या. त्याच्यामुळे मोदी साहेबच योग्य आहेत. आणि मोदी साहेबांचं नेतृत्व म्हणजे की आज जगाच्या पाठीवर फार महान नेतृत्व आहे त्यांचं. हां, त्याच्यामुळे मोदी साहेबच पाहिजे देशाचे पंतप्रधान. मोदी साहेब आपल्याला पंतप्रधान पाहिजे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय काय परिस्थिती आहे? धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये BJPचाच खासदार लागतील ही म्हणजे परिसराने आणि आमच्या गावातून पण तेच राहतील असे आम्ही हे होतो. 10 वर्षापासून तर BJPचेच खासदार गेल्या अनेक वर्षापासून BJPचे खासदार या ठिकाणी आहेत. सुभाषबाबू भामरे सलग 2 पंचवार्षिक म्हणजे 10 वर्ष या ठिकाणी ते खासदार म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. आता नवीन बदल झाला पाहिजे किंवा काय असं वाटत नाही का परिवर्तन? आता नवीन बदल म्हणजे जे मागील काळात आमच्या गावात वैयक्तिक गावात कोण खासदार आहेत, काय खासदार आहेत हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि आमच्या गावापर्यंत आजपर्यंत एक पण खासदार आला नाही. पण सुभाष भामरे साहेब हे आमच्या गावाला वेळोवेळी भेट देतात, आमच्या ज्या समस्या होतात त्या समस्या समजून घेतात. आमच्या गावासाठी त्यांनी अनेक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्या गावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे. त्याच्यानंतर मोठमोठे शेड दिलेले आहेत त्यांनी. अशा अनेक योजना आहेत आणि परिसरात जर 25 गावांचा जर विचार केला तर फार मोठा जो आमचा जीवनमरणाचा प्रश्न होता पाण्याचा तो त्यांनी मार्गी लावला आणि तो नॉन फिजिबल हरणबारी उजवा कालवा हा नॉन फिजिबल होता. 70 वर्षापासून काँग्रेसने आम्हाला फक्त भूलथापा दिल्या आणि काही का होईना मोदी साहेब भारताचे पंतप्रधान झाले आणि सुभाष बाबा भामरे हे खासदार झाले. यांनी तो प्रश्न हाती घेतला आणि तो नॉन फिजिबल कालवा हा त्यांनी फिजिबल केला. तर त्या कालव्यासाठी पाणी उपलब्ध नव्हतं. तर सुभाष भामरे साहेबांनी गुजरातला जे पाणी वाहून जात होतं त्या पाणी वळण योजना टाकल्या. त्या पाण्याचा मोसम नदीमध्ये ते पाणी वळवलं आणि ते पाणी हरणबारी उजवा कालव्यासाठी आरक्षित केलं आणि त्या आरक्षित झालेल्या पाण्याच्या जोरावर त्यांनी हा कालवा फिजिबल केला. तर त्याच्यापेक्षा आमच्यासाठी मोठं काम दुसरं कोणतंच नाही. कारण आमचा हा फार दुष्काळी भाग होता आणि या दुष्काळी भागामध्ये म्हणजे पिण्याच्या पाण्याचे असो सिंचनाचे असो असे अनेक प्रश्न प्रलंबित होते. 70 वर्षात ते प्रलंबितच होते. तर यांनी ते 10 वर्षात तो बदल करून आम्हाला दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या गावाच्या वतीने सुभाष भामरे साहेब आम्ही खासदार म्हणून निवडू. सुभाषबाबू भामरे यांनाच आम्ही कौल देऊ अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. बाबा काय सांगाल आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुभाष बाबा की शोभाताई? सुभाष बाबा. हां, सर्व आपल्या या गावामध्ये सर्व सुभाष बाबाच म्हणतायत. काय एवढं विशेष कार्य विशेष बाबा? काय ते ज्याच्या करणीवर किंवा कामावर असं ते. कारण की सोबत आहे बच्चा का ते 25 वर्षापासून राजकारण करून त्यांना माहिती नाही गोरानं कुठं आहे असं. ते बाबा जसं काय ते कोकणी वस्ती जशी असते तशी कोकणी वस्तीमध्ये आजपर्यंत जेवढे खासदार झाले तेवढ्यांनी ते कोकणी वस्ती समजूनच त्याचने ऐकलं. फक्त 10 वर्षापासून सुभाष बाबांनी ये गोरानं आहे ना याचे रस्ता खोल करून टाकले, इतके चक्रा मारले. हां, आम्हाला सुभाष बाबाच पाहिजे. आम्हाला सुभाष बाबा पाहिजे आणि सुभाष बाबा भामरे यांनी जे काम केलेलं आहे ते काम नक्कीच आमच्या गावाला प्रगतीपथावर नेणारं आहे, आमच्या भागाला प्रगतीपथावर नेणारं आहे. म्हणून आम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आणि या ठिकाणी धुळे लोकसभेच्या खासदारपदी सुभाष बाबा भामरेच पाहिजे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी या गौराणे गावाच्या ग्रामस्थांकडून बघूयास मिळाल्या आहेत. याच प्रकारे पुढील देखील आपण गावांना भेट देणार आहोत, तिथून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. याच प्रकारे पुढील गावाचे अपडेट्स बघण्यासाठी पुढील गावाचा जनतेचा कौल बघण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक गृहस्थ बाबा याच ठिकाणी दिसत आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबा काय नाव आपलं? दोंडा भाऊराव. काय वाटतं बाबा, लोकसभेची निवडणूक चालू आहे, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? होऊन जाईल ना, काय होऊन जाईल ना. कोण पाहिजे देशाच्या पंतप्रधान? नरेंद्र मोदी पाहिजे, राहुल गांधी पाहिजे, का इतर कोणी पाहिजे आपल्याला? तसं कसं काय बोलता येईल? कोण पाहिजे आपल्या मनातला प्रधानमंत्री कोण आहे? काय मोदी जाणार कोण? मोदी राहणार असं. बाबा थांबा ना, आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये हे गाव येत असतं. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये हे गाव येत असतं. या काँग्रेसतर्फे शोभाताई बच्चाव या ठिकाणी उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून सुभाष बाबा भामरे. आपला सुभाष बाबा येणार आहे. का बरोबर? 10 वर्ष झाली. 10 वर्ष नाही, तो मरेपर्यंत राहणार आहे. त्याची कारकिर्दी कशी आहे? आम्हाला आज पाणी प्यायला नाही,
शोभाताई बच्चाव काय करणार आहे. त्याचं नाव पांडव ठेवलेलं आहे, सुभाष बाबाचं नाव आम्ही. सुभाष बाबा भामरे यांचं नाव आम्ही पानदेव ठेवलेलं आहे, अशा या ठिकाणी प्रतिक्रिया आपण बघू शकतात. अनेक बांधव आहेत. आपण एक प्रवासी या ठिकाणी जात आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. त्यांनी जर संपर्क साधला. बाबा एक मिनिट. बाबा काय नाव आपलं? सलीमाजी ह्याच गावाचे का आपण? नाही, नामपूर. नागपूरचे आहेत आपण. आज आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक सुरू आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून सुभाषबाबा भामरे हे उभे आहेत आणि त्याच पद्धतीने काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव. काय वाटतं कोण विजय होईल? तर ते सांगता येणार नाही आपल्याला. आता कोणाचं काय मत आहे ते सांगता येणार नाही. नाही ना, असं नाही. आणि आपल्याला काय वाटतं की कोण पाहिजे बाबा? नाही, असं काही सांगता येणार नाही. आणि देशाच्या पंतप्रधानपदी कोण वाटतं आपल्याला की झालं पाहिजे असं? ते बी काय सांगता येणार नाही. मत व्यक्त करता येणार नाही, सांगता येणार नाही, अंदाज बांधता येणार नाही, अशा पद्धतीने प्रतिक्रिया आहेत. या प्रकारे आपण विविध ठिकाणी ग्रामस्थांना भेट देत असतो. त्यांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आज या गौराणे गावामध्ये होतो आणि या गावात आपण जर बघितलं तर अजून काही बांधवांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू. दुपारची वेळ आहे. या ठिकाणी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात गावात असल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी गावात थोडं शांततेचं वातावरण आहे. तरी आपण जे व्यक्ती भेटतील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा नमस्ते. दादा काय नाव आपलं? राजू बदाने, कुठल्या गोराण्याचे? गोराण्याचे. काय वाटतं दादा, आता धुळे लोकसभाची निवडणूक संपन्न होत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात आता या ठिकाणी उमेदवार आहेत. तर या ठिकाणी काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव. काय वाटतं कोण विजय होईल? बाबा का हो बाबा? हे आम्ही आता विविध बांधवांच्या सर्व सुभाष बाबाच म्हणतायत, असं का बरं? बाबांनी काम केलेलं आहे म्हणून बाबाच पाहिजे ना. 50% काम बाबांनी केलेलं आहे आणि 50% विश्वास मोदीजींवर आहे. अच्छा. परंतु एका तरी बांधव बोलला असता की या ठिकाणी परिवर्तन पाहिजे किंवा काय. सर्व बांधव परिवर्तन कशासाठी पाहिजे? चांगलं काम झालं तर मग तो माणूस परत पाहिजे ना, रिपीट. 10 वर्ष झाले होते, आता कुठेतरी परिवर्तन पाहिजे. शोभाताई बच्चाव या देखील आता मंत्री राहून चुकलेल्या आहेत. धुळ्याच्या पालकमंत्री होतात. नाशिकच्या त्या पहिल्या महापौर आहेत. तर मोठं व्यक्तिमत्व आपल्याला मिळण्याची संधी होती. आम्ही नाशिकचेच आहोत आणि आम्हाला शोभाताई काय चीज आहे माहिती आहे. काचं लावून गाडीमध्ये फिरणारी बाई आहे आणि बाबा बिगर काचा खाली करून फिरणारे माणूस आहे. काय बाबांना कुठेही हात दिला तरी बाबा लगेच हात वर करता. काय वाटतं आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये काय विकास कामे झाली? विकास कामं भरपूर झालेले आहेत. पाटची चारी झालेली आहे, तो विषय तर सोडावं. पण प्रत्येक गावाला 50-50, 60-60 लाखाचे कामं झालेले आहेत. आत्तापर्यंत 5 लाखाचंही काम कोणी केलेलं नव्हतं. आमदारपेक्षा खासदार भारी आहे. नक्कीच बघू शकतात. आमदारपेक्षा खासदार भारी. परंतु सुभाषबाबा भामरे यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या कर्तृत्वावरती आम्हाला सुभाषबाबा भामरेच पुन्हा एकदा खासदार पाहिजे आणि बाबाच निवडून गेले पाहिजे, अशा भावना व्यक्त होत आहेत. त्या ताई दिसत आहेत. ताईंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. ताई थांबा एक मिनटं. ताई थांबा. ताई नाव काय आपलं? सविता केवळ दिसले. शेती आहे का ताई? हो आहे. काय वाटतं, आता लोकसभेची निवडणूक संपन्न होत आहे. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? नरेंद्र मोदी, राहुल गांधी का इतर कोणी? आता आम्ही काय सांगू शकणार नाही. तरी काय वाटतं, अपेक्षा काय आहेत आपल्याला? आम्हाला काहीच नाही, आम्हाला काही मिळत नाही, तर आम्हाला काहीच अपेक्षा नाही. अपेक्षा नाही. तरी आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुभाषबाबा भामरे हे उमेदवारी करतात भाजपकडून आणि काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव. काय वाटतं आपल्याला? सुभाष भामरे. सुभाष भामरे का वाटतं? आमच्या गावात आलेले ते आम्हाला काहीतरी त्यांच्यापासून पाहिजेत, त्यासाठी. झालेत का कामं, झालेत का? अजून कामाचं काही नाही, पण आम्हाला पाटाचं काम करणार आहे ते पाणीसाठी, तेच पाहिजे आम्हाला. आपण पाणीचा मुद्दा उपस्थित केला. आपल्या हातात हंडा दिसतोय, म्हणजे अजून देखील आपण पाण्यासाठी बनवून फिरताना दिसून येत आहे. आहेत का बाबा? सोडवतील का आपल्या प्रश्न, वाटतं का? वाटतं तसं, पण मग आता पुढे त्यांचं जे मग काय मग. तरी काय वाटतं की कौल कोणाला जातो आपल्याला? काय ते काही सांगता नाही येणार आता. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतात सुभाषबाबा भामरे यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. बाबांनी या ठिकाणी
पाणीचा प्रश्न सोडवला पाहिजे, पाणी इतर कामं केले पाहिजे अशा अपेक्षा या बांधवांनी देखील व्यक्त केल्या. या आपण गोराणा गावामध्ये होतो आणि या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. याच प्रकारे पुढील देखील गावाला भेट देणार आहोत, जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तोपर्यंत बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. पुढील गावाचा अपडेट, पुढील गावाची माहिती, पुढील गावाचा कौल जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.